नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। ही कोळंबी आणलेली आहे आणि साईज तुम्ही बघू शकताय, माझ्या हातापेक्षा मोठी आहे सरळके इथं। या कोळंबीला सोट कोळंबी असं म्हटलं जातं आणि ही आहे टायगर प्रॉन्स किंवा करवाली असं या कोळंबीला म्हटलं जातं। तर ही एकच आहे आणि ह्या 4 सोट कोळंब्या आहेत। तर यांचा आज आपण लपथपीत असं कालवण करूया। तर त्यासाठी मी हा पहिल्यांदा साफ करून घेते आणि नंतर आपण कालवण कसं करायचं, लपथपीत कालवण कसं करायचं ते बघूया। तर तुम्ही बघू शकताय कोळंबी साफ करून झालेली आहे आणि तिला स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे। गॅसवर पातेली ठेवलेली आहे। आता आपण तेल घालून घेऊया। तेल चांगलं गरम होऊन देऊया। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या टेचून आणि अर्धा इंच इतकं आलं टेचून घातलेलं आहे। लसूण घातल्यानंतर त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। इथे 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि 1 टोमॅटो बारीक चिरलेला आहे। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण परतून घेऊया। गोल्डन ब्राऊन रंग येईल इतकं परतायचं आहे। गॅस मीडियम आचेवर ठेवूया। तर कांदा, आलं, लसूण आणि टोमॅटो परतून झालेला आहे। खूप छान असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया। तर आता आपण इथे 1.5 चमचा आगरी तिखट घेतलंय, 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे। हे घालून घेऊया आणि हे सुद्धा मंद आचेवर 1 मिनिटभर परतूया, म्हणजे त्यामधून जो हळदीचा कच्चेपणा आहे, मसाल्यांचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। या रेसिपीसाठी आपण खूप कमी तेल वापरलेलं आहे। तुम्ही बघू शकताय मसाल्यामध्ये जितकं तेल लागेल तितकंच तेल आहे, जास्तीचं तेल नाही आहे। तर 1 मिनिटभर झालेला आहे, मसाला परतून झालेला आहे। आता आपण त्यामध्ये प्रॉन्स घालूया। हे प्रॉन्स सुद्धा आपल्याला मिनिटभर या मसाल्यामध्ये परतायचे आहेत। 1 मिनिटभर यांना असंच परतून घ्यायचं आहे। तर आता कोळंब्या परतून झालेल्या आहेत, त्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। कोळंबीचं आपल्याला लपथपीत करायचं आहे म्हणून पाणी जास्त घालायचं नाहीये। आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया। मीठ मिक्स करून घ्यायचं आहे। गॅस मीडियम आचेवर करूया। आता कोळंब्यांवर झाकण देऊन 5 ते 6 मिनिटं शिजवून घेऊया। गॅस मी मीडियम आचेवर ठेवलेला आहे। 5 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। कोळंबी शिजलेली आहे आणि रस्सा देखील कमी झालेला आहे। तर आता आपण यामध्ये वाटण घालून घेऊया। तर इथे काळ्या खोबऱ्याचं वाटण 1 चमचा, आगरी पद्धतीचा गरम मसाला 1 चमचा घालूया। ग्रेव्हीला खूप छान लाल भडक असा कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय। तर आता हे वाटण टाकल्यानंतर 2 मिनिटं आपण हे कालवण असंच ठेवूया। तर आपल्याला जेवढा जाड रस्सा हवा आहे तेवढा झालेला आहे, कारण हा जो लपथपीत कालवण आहे तो आपल्याला भाकरीसोबत खायचा आहे। तर आता यामध्ये मी कोथिंबीर चिरून घालते, खूप सारी कोथिंबीर, कारण कोथिंबीरचा जो वास आहे तो खूप छान या ग्रेव्हीमध्ये लागतो। तर अशा प्रकारे मंडळी कोळंबीचं लपथपीत कालवण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। आणि हे तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागतं। तर आता हे कोळंबीचं लपथपीत तयार झालेलं आहे। गॅस बंद करून घेऊया